बऱ्याच 4-5 महिन्यापासून मी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहे म्हणून पूर्ण वसमत जनतेला माहीत आहे। त्याप्रमाणे मी एका पक्षामध्ये काम केल्यानंतर त्यांनी मला आश्वासन दिलं आणि ऐन वेळेला आपली उमेदवारी नाकारली। त्यांचे जुनेच उमेदवार त्यांना कॅपेबल वाटले आणि माझी उमेदवारी त्यांना नको अशी वाटली। कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे। दरम्यान आजची जी तारीख आहे ती आजची तारीख ही उमेदवारीची माघार घेण्याची तारीख होती आणि महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी या उमेदवारी मागे घेण्याच्या प्रकरणावरून बऱ्याच ठिकाणी राडे झाल्याचंही पाहायला मिळते। नांदेड जिल्ह्यातील बिलोली या ठिकाणी चक्क उमेदवारांना सुद्धा डांबून ठेवण्याचा प्रकार करण्यात आला होता। तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत नगरपालिका उमेदवारीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं टोलवाटोलीचा जो चेंडू इकडे तिकडे फिरला त्या प्रकरणामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये या उमेदवारीवरून आणि मराठवाड्यात प्रामुख्याने या उमेदवारून खूप मोठी चर्चा झाली, चर्चांचं उधाण आलं। त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणचे वैद्यकीय तज्ज्ञ असणारे डॉक्टर कॅतमवार यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित करण्यात आलेली होती आणि ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली। प्रामुख्याने डॉक्टर कॅतमवार हे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडे सर्व जाती धर्माचे लोक जोडले गेलेले होते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची उमेदवारी ही विनर उमेदवारी म्हणून ओळखल्या जात होती। दरम्यान ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कारण प्रामुख्याने डॉक्टर कॅतमवार यांची जी वैद्यकीय कारकीर्द पाहिली तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांची प्रॅक्टिस ही मुंबईमध्ये केली होती। त्यानंतर त्यांची जी मातृभूमी आहे त्या वसमत ठिकाणी त्यांचं आगमन झालं। या ठिकाणी वैद्यकीय सेवा देत आणि उत्तमरित्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये काम केल्यानंतर सुरुवातीला काँग्रेस आणि त्यानंतर अचानक त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि या दरम्यान त्यांचं काम चालू असताना अचानक त्यांना शिवसेनेकडून शिवसेना शिंदे गटाकडून जी नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारल्या गेल्यानंतर त्यांचा अचानक भाजपचा आयबी फॉर्म लावून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली। मात्र ऐन वेळेमध्ये निश्चित झालेली उमेदवारी ही बाजूला ठेवून बोड्डेवार जे आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या संदर्भात आपल्यासोबत थेट डॉक्टर कॅतमवार हे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगणार ज्या पद्धतीनं राजकीय वातावरण तापलं आणि तुमचा जो राजकीय प्रवास आहे पहिले काँग्रेस त्यानंतर शिवसेना आणि आज पाहिलं तर भाजपा आणि नंतर भाजपातूनही माघार, ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? राजकीय कारकिर्दीतल्या ह्या जीवनामध्ये हा जो प्रकार घडलेला याच्याकडे कसं पाहता आपण? नक्कीच आपण जे आत्ता सांगितलेलं आहे गेल्या बऱ्याच 4-5 महिन्यापासून मी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहे म्हणून पूर्ण वसमत जनतेला माहीत आहे आणि त्याप्रमाणे मी तयारी करत आहे। माझा एकच उद्देश होता की बाबा वसमतमध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे। त्याप्रमाणे मी एका पक्षामध्ये काम केल्यानंतर त्यांनी मला आश्वासन दिलं आणि ऐन वेळेला आपली उमेदवारी नाकारली। त्यानंतर तुम्ही असं म्हटलं की नंतर BJPमध्ये त्यांनी मला बी फॉर्म भरताना 2 नंबरला माझं नाव ठेवलं आणि तिथूनसुद्धा काल असं चर्चा करण्यात आली की बाबा त्यांचे जुनेच उमेदवार त्यांना कॅपेबल वाटले आणि माझी उमेदवारी त्यांना नको अशी वाटली। तर ह्या सर्व प्रकार बघितलं तर काही जणाला किंवा सर्व राजकीय मंडळीला जुन्या राजकीय मंडळीला हे वाटतं की डॉक्टर कॅतमवार यांनी नगरपालिकेत प्रवेश करू नये आणि माझा उद्देश एकच आहे की आपल्याला वसमतमध्ये बदल घडवायचा असेल तर उमेदवार बदलायला पाहिजे आणि तेच ते तुम्ही आता बघितलं तर तिन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत ते जुनेच उमेदवार आहेत। जेव्हा आपण एखादं राजकीय खेळी आपण बघतो की पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे उमेदवार आपण बदल दिलेला आहे तिथे तिथे नक्कीच त्यांना निवडून देण्यात आलेलं आहे। जनतेला असं वाटतं की बदल घडायला पाहिजे आणि जर विकास करायचा असेल तर उमेदवार बदलला पाहिजे, ही माझी भूमिका होती। म्हणून मला संधी द्यावी असं मी प्रत्येक पक्षाला किंवा माझ्या जे पक्ष होते त्यांना मी सांगितलं होतं। परंतु राजकीय खेळी अशी होत आहे त्याच्यामध्ये कोणाचा हात आहे ते काहीच कळत नाही की डॉक्टर कॅतमवारनी नगरपालिकेत येऊ नये आणि त्यांना उमेदवारी देऊ नये अशा खेळ्या होत आहेत। आपण ज्या पद्धतीनं सांगितलं की राजकीय खेळी होत आहे असं म्हणलं आहे, मात्र एक मी आपलं जे राजकारण पाहतो, मी गेल्या 25 वर्षापासून आपलं राजकारण पाहतो ज्यामध्ये आपण सुरुवातीच्या कालावधीत बराच कालावधी आपण काँग्रेसमध्ये घातला। मात्र डॉक्टर कॅतमवार यांची जी काही राजकीय वनवास आहे तो राजकीय वनवास संपण्यास तयार नाही। आपण प्रामाणिकपणे काँग्रेसमध्ये काम केलं, मात्र काँग्रेसनेही आपल्याला संधी नाही दिली। काँग्रेसमधून बाहेर पडण्याचं नेमकं कारण काय? आपल्यावर अन्याय झाला, नेमकं काय गोष्ट होती की जो काँग्रेसला तुम्ही शेवटपर्यंत राहिलेत त्यांनीसुद्धा तुम्हाला डावललं? काँग्रेसमधून बाहेर पडण्याचं काय कारण होतं की ज्या वेळेला आता आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडी झाल्यानंतर मग आता नगरपालिका स्थानिक स्वराज्याचे लागणार होते, त्यावेळेला मी त्यांना विचारलं होतं की बाबा जर समजा नगरपालिकेत नगराध्यक्षपदाला मला उमेदवारी मिळेल का? त्यावेळेला त्यांच्याकडे ऑलरेडी कॅन्डिडेट होता, ते म्हणे देता येणार नाही, म्हणून मी इकडं प्रवेश घेतलेला आहे।
आणि काँग्रेसमध्ये सुद्धा मी कोणावर आरोप नाही केलेले आहेत की बाबा मला संधी नाही मिळाली, परंतु आता तिथं संधीच मिळत नसेल. महाविकास आघाडीमध्ये कधी कधी काय होऊ लागलं, राष्ट्रवादीला जागा जाऊ लागली, कधी कधी काँग्रेसला जी मिळाली नगरपालिकेची त्यांच्याकडे ऑलरेडी उमेदवार आता. मला संधी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. मी इकडं येण्याचं ठरवलं, कारण काय इकडं पण मला असं दिसलं की बाबा जे विकास करणार आहे आता जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यामुळे विकास खूप चांगला होत आहे, किंवा त्यांच्या भावना ज्या आहेत. आता बघितलं की काही योजना डायरेक्ट आपल्या लाडकी बहीण असो किंवा शेतकऱ्याचं नुकसान असो हे डायरेक्ट खात्यामध्ये पैसे जाऊ लागले होते. म्हणून मी आता नगरपालिकेला इकडून उभा राहण्याचं ठरवलं होतं. नाही, ज्या पद्धतीने आपण काँग्रेस सोडली अशी कोणती गोष्ट होती संतोष बांगरांनी जी तुम्हाला आश्वस्त करण्यासाठी पुरेशी होती, ज्यामुळं आपण शिवसेनेत प्रवेश केला आणि शेवटी त्यांनी ही दगा दिला? नगराध्यक्षपदासाठीच, कारण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका मी जे प्रवेश घेतला त्याच्यानंतर 2-3 महिन्यावर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकाच होत्या, त्यामुळं ती तयारी करत होतं हे सगळ्या जनतेलाच माहीत झालं होतं. फक्त एका पक्षाला नाही, सगळ्याच पक्षाला माहीत होतं की बाबा नगरपालिकेचे उमेदवार डॉक्टर केतनवार ह्या वेळेला नक्की लढणार आहेत. कारण त्या पद्धतीनं मी प्रचारही सुरू केला होता, जनतेमध्ये जाऊन मी सांगत होतो की बाबा वसमतचा विकास आपल्याला कसा करता येईल. पण काही कारणास्तव कुठेही आपल्याला उमेदवारी किंवा तिकीट मिळत नाही, ही आमचं काय म्हणता येईल त्याला बॅड लक, किंवा त्यांना असं वाटतं की डॉक्टर केतनवार नगरपालिकेत येऊ नये. अशी काय गोष्ट घडली जेणेकरून तुम्ही शिवसेने ज्या गोष्टीवरून जी कमिटमेंट ठरलेली होती की नगराध्यक्षपदाचा उमेदवार, आणि ती कमिटमेंट ऐन वेळेमध्ये तुम्हाला नाकारल्या गेली आणि थेट भाजपचा एबी फॉर्म आपल्याला लावण्यात आला, हे कसं झालं? ज्या वेळेला आपल्याला एका पक्षाने उमेदवारी नाकारली त्याचं कारण त्यांचं असेल की त्यांची युती राष्ट्रवादीबरोबर होणार होती. आता ते आपण बघितलं की त्याच्यानंतर त्यांनी 4-5 बी फॉर्म दिलेले आहेत, तर युती त्यांची आपलं राष्ट्रवादीबरोबर झाल्यामुळे माझं तिकीट कटल्या गेलं. मग नंतर त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला वाटलं की बाबा एक चांगला उमेदवार आपल्याकडे येत आहे, आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये आम्ही हे की बाबा मला नगराध्यक्षपद देऊ असं त्यांनी म्हटले होते. परंतु देताना काय केलेलं आहे, ते फॉर्म भरताना पहिल्या उमेदवाराचा जो चॉईस आहे तो त्यांचा होता आणि दुसऱ्या नंबरला माझं नाव होतं. मी त्या वेळेला त्यांनाही सांगितलं होतं की बाबा तुम्ही जर उमेदवारी देत नसाल तर तुम्ही अगोदर मला सांगा, असे खेळ करू नका हे सांगितलं होतं. पण काल अचानक त्यांनी सांगितलं की बाबा आमचा उमेदवार जुनाच आहे, आणि मग मी तो मुद्दा मांडला की बाबा इथं आपल्याला नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे, म्हणून माझी उमेदवारी फिक्स करा. परंतु त्यांनी ऐकलेलं नाही, त्यांचा निर्णय झालेलाच होता. या सगळ्या गोष्टींवरून असं वाटत नाही का की एक साध्या सुध्या सामाजिक काम करणाऱ्या एका शल्यचिकित्सक असणाऱ्या डॉक्टरचा या राजकीय लोकांनी गेम केला? मी तेच सांगतोय ना की बाबा एक तर मला राजकारण कळत नाही असं त्यांना वाटते, किंवा त्यांना सरळ माणसं नगरपालिकेमध्ये येऊ द्यायची नाहीत. 2च मुद्दे आहेत की त्यांना वाटतं की बाबा ह्यांना कसंही खेळवलं तरी चालतं असं त्यांना वाटत असेल. पण तसं होऊ मी देणार नाही, कारण मला ह्यांच्या चाली आता कळालेल्या आहेत. आपल्याला नगरपालिकेमध्ये एंट्री घ्यायची म्हणजे घ्यायचीच, आणि जनता माझ्यासोबत आहे एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. एकूण जर वसमत विधानसभेचं राजकारण पाहिलं तर या ठिकाणी अगोदर शिवसेनेचं या ठिकाणी लोकप्रतिनिधी होते, त्यानंतर राष्ट्रवादी, आणि आता अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, आणि भाजपचे जे तुल्यबळ आहे तर या ठिकाणी नाममात्र आहे. आणि भाजपनं आपली बार्गेनिंग व्हॅल्यू वाढवण्यासाठी तुमचा उपयोग केला का असं म्हणता येईल का? ते मला सांगता येत नाही, परंतु त्यांनी मला जे आश्वासन किंवा जे करत होते त्यावेळेला त्यांना मी स्पष्ट भूमिका मांडली होती की बाबा तुम्ही उमेदवारी देणार आहात का हे नक्की ठरवा. परंतु इतका वेळ कमी होता, जेव्हा अर्धा तासानंतर चर्चा झाली आणि तिथं जाईपर्यंत आमचे 15 मिनिट गेले. 15 मिनिटामध्ये फॉर्म भरायचा होता. त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की तुमचं 2 नंबरला राहील आणि नंतर आमचा 1 नंबरचा उमेदवार माघार घेईल असं मला त्यांनी आश्वासन दिलं होतं. आता तर जे चित्र आहे ते आता चित्र क्लिअर झालेलं आहे की भाजपकडून जो उमेदवार आहे तो निश्चित झाला आहे. शिवदास बोड्डेवार यांची ज्या पत्नी आहेत त्यांची उमेदवारी नगराध्यक्षपदाची निश्चित झाली. तुमची भूमिका काय असणार आहे ह्या निवडणुकांमध्ये? मी असं सांगतो की जर आता मला दोन्ही पक्षांनी उमेदवारी नाकारली तर मला दुसरा चॉईस राहत नाही. मला अपक्ष उभा राहायचं आणि नगरपालिकेमध्ये निवडून येणार म्हणजे येणार. आणि भविष्यात जर इतर पक्षांना आता हे उमेदवारीत आता अपक्ष पदावून भविष्यात जर इतर पक्षात कुठं जाण्याची वेळ आली तर तुम्ही कोणत्या पक्षाला प्रिफरन्स देणार जेणेकरून ज्या ठिकाणी तुमचं राजकीय कारकीर्द आहे ती उंचावल्या जाईल? ते आत्ताच कसं सांगता येणार? एक निवडणूक होऊ द्या आणि ह्याच्यामध्ये रिझल्ट येऊ द्या, त्याच्यानंतर मी माझी भूमिका मांडेल. आज मांडणं शक्य नाही. ह्या निवडणुकांमध्ये तुमची भूमिका क्लिअर आहे की तुम्ही स्वतंत्रपणे लढणार ही निश्चित झालेलं आहे? नक्कीच अपक्ष म्हणून उभा राहणार.
नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही तुमच्या पत्नीचं नाव निश्चित केलं आहे. इतर काही उमेदवारांचं ठरलेलं आहे का जेणेकरून वार्ड वाईज तुम्ही उभे करणार आहात? आता आमचे ज्या वेळेला मी ही पूर्ण तयारी करत होतो त्यावेळेला माझ्याकडे 29 उमेदवार होते. आता आमच्याकडे 25 उमेदवार अपक्ष म्हणून आहेत, आमच्यासोबतच राहतील ती. सामाजिक कारकीर्द आहे, आपण बराच कालावधी मुंबईमध्ये घातलेला आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला खूप मोठा कालावधी गेलेला आहे. आजही चांगल्या पद्धतीनं आपण शल्यचिकित्सक म्हणून काम करता. ग्रामीण भागाशी तुम्ही जोडल्या जाता. असा कोणता अजेंडा आपल्या डोक्यात होता जेणेकरून वसमत विधानसभा जी खूप जुनी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये जेणेकरून आजपर्यंत प्लॅन येणं अपेक्षित आहे आणि या नगरपालिकेचा जो महसूल आहे महसूलही वाढावा आणि एक दर्जेदार जीवन या इथलच्या नगरपालिकेतील लोकांना मिळावं या संदर्भात काही प्लॅन आहे का? नक्कीच माझ्याकडं प्लॅन असा आहे की इथले रस्ते आणि नाली ह्यांचं जी सिस्टीम आहे ती बरोबर नाही आहे. दुसरं महत्त्वाचं की कचऱ्याचं तर इतका म्हणजे तुम्ही बघितलं असेल की सगळीकडे वसमतमध्ये कचरा दिसतो. तर पहिला मुद्दा माझा कचऱ्याचा आहे. दुसरा मुद्दा रस्ते आणि नाल्यांचा आहे. तिसरा मुद्दा पारदर्शकतामध्ये नगरपालिकेचा जो कारभार आहे टोलवा टोलवीचा, तिथं कुठेही जरी गेलं तर वन खिडकी योजना नाही आहे, कोणती योजना नाही. त्या सामान्य माणसाला एवढा त्रास होतो की कामाचं तर बाजूला राहावं, त्याने कुठं जायचं, ह्या कामासाठी घरपट्टी नळपट्टी भरायला कुठं जायचं हे सुद्धा तिथं लक्षात येत नाही. ती सुधारणा करणार. आणि दुसरं माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबा आम्हाला या वसमतमध्ये जे की आता महाराष्ट्रात कोणी डिक्लेअर करत नाही, जर नगर अध्यक्ष मी झालो तर या वसमतची नळपट्टी मी माफ करणार. पाणी हे मी फुकटच द्यायचं ही माझी डोक्यात पहिल्यापासून कल्पना आहे की पाण्याचे पैसे आपण घ्यायचे नाही. कारण नळपट्टी आपण म्हणतो पण गोरगरिबांना नळपट्टी भरणं होत नाही, म्हणून नळपट्टी मी माफ करणार हे तुम्हाला मी आश्वासन देतो. विकासाच्या मुद्द्यावर परत एकदा सांगतो की ड्रेनेज सिस्टीम आणि रोड आणि कचरा याचं नियोजन व्यवस्थित लावणार. त्याचबरोबर पारदर्शकता राहणार, कारभारामध्ये पारदर्शकता राहणार. तिथं कुठेही तुम्हाला असं दिसणार नाही की बाबा इथं काहीतरी भ्रष्टाचार चालला आहे, असं मी भ्रष्टाचार होऊ देणार नाही, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि वसमतचा चेहरा मोहरा पुढील निवडणुकीपर्यंत बदललेला दिसेल असं मी तुम्हाला आश्वासन देतो. ज्या पद्धतीनं आपण तयारी केलेली आहे, अपक्ष उभे राहण्याची आपण तयारी दर्शवली आहे, या निवडणुकांमध्ये जर योग्य पद्धतीनं यश आलं तर भविष्यात विधानसभा निवडणुकांसाठी तुमची तयारी असेल का? त्यासाठी तुम्ही कंबर कसली आहे का? नक्कीच या निवडणुकीमध्ये मला यश मिळालं आणि मिळणारच तर यापुढे मी विधानसभा असो लोकसभा असो ह्याची मी तयारी करत आहे. निश्चितच हे होते आपल्यासोबत डॉक्टर कॅथमॉर, ज्यांनी आपली जी राजकीय भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. कॅथमॉर डॉक्टर यांचा जो कालावधी आहे तो वैद्यकीय क्षेत्रातला कालावधी, बराचसा कालावधी हा मुंबईत गेला. त्यानंतर ते या ठिकाणी आले. एक उत्तम शल्यचिकित्सक म्हणून त्यांची संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एका साध्या माणसाचा कसा राजकीय उपयोग करून घेतला जातो हे या सर्व जे प्रकार आहे त्याच्यामधून निदर्शनास आले. मात्र तरी पण त्यांनी हार न मानता पुन्हा एकदा कंबर कसून अपक्ष पद्धतीनं या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सामोरे जाऊन भविष्यातील जी राजकीय खेळी आपली आहे ती स्पष्ट केली आहे. कॅमेरामॅन अमोलसह मी धनंजय सोळंके, story.com, हिंगोली.